जालना शहरात असं एक मंदिर आहे जे रात्री तर 16 दिवसा पण 90% लोकांना दिसत नाही. रात्री 10 नंतर या मंदिरात जाण्याची हिंमत कोणी करत नाही. आणि जालन्यात 12 गाड्या ओढण्याची परंपरा पण याच मंदिरापासून सुरुवात झाली. आणि विहिरीमध्ये कधी रूम पाहिली का नसेल पाहिली तर चला मग तुम्हाला दाखवतो. तर नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील एके जालना करवैभव आणि हा आहे आपला हिडन प्लेस ऑफ जालना सिरीजचा 16वा मिनी ब्लॉग. काम असं कर की नाव झालं पाहिजे आणि नाव असं कर की नाव घेताच काम झालं पाहिजे. आणि मी माझं काम करत आहे, तुमचं काम आहे मला फॉलो करण्याचं, त्याच्यामुळे फॉलो नक्की करा. आज मी जात आहे भैरवनाथ मंदिर मध्ये. जुन्या जालनामध्ये आनंद स्वामीच्या मठापासून 100 मीटर अंतरावरती हे मंदिर आहे. मंदिरात चारी बाजूने बिल्डिंग असल्यामुळे हे मंदिर बाहेरून तरी काही दिसत नाही. आणि हे मंदिर जालन्यातील 90% लोकांना माहिती देखील नाही. हे मंदिर 300 ते 400 वर्षापेक्षा जास्त जुनं आहे. आणि भैरवनाथाच्या 3 रूपी मूर्ती तुम्ही कधी पाहिलं नसेल तर घ्या मग दर्शन. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की जालन्याचा एक भक्त काशीवरून वापस येत असताना स्वतः भैरवनाथ पण त्याच्या मागे जालन्यामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन हे मंदिर बांधण्यासाठी सांगितलं. आणि हे खूप मोठं जागृत देवस्थान, इथे खूप लोक नवस करतात आणि त्याचे सफल देखील होतात. मंदिराच्या समोरच्या बाजूला हा प्राणी कोणता आहे कमेंट करून नक्की सांगा. मंदिराच्या समोरच खूप जुना वाडा आहे आणि ते खंडोबाची मूर्ती देखील आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला एक बारो आहे पण तो सेफ्टीमुळे बंद केलेला आहे. आणि या बारो मध्ये खूप मोठी रूम आहे पण तिथे काही जाता येत नाही. मग तुमचा प्लॅन कधी आहे इथे येण्याचा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.